तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार अतुल सावे यांनी आपल्या मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली। शुक्रवारी गारखेडा परिसरातील प्रभाग क्रमांक 94 गजानन नगर या ठिकाणी जती महारुद्र हनुमान मंदिरातून पदयात्रेला त्यांनी प्रारंभ केला आणि त्यानंतर त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। यावेळी सावे यांनी उपस्थित नागरिकांना विकासाच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले। महायुतीच्या सरकारने देशात आणि राज्यात अनेक विकास कामे केली आहेत। या विकासाच्या प्रक्रियेत छत्रपती संभाजीनगर शहराला उद्योगांचं महत्त्वाचं केंद्र बनवायचे। येत्या काळामध्ये रोजगार निर्मिती आणि शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार आहे। त्यासाठी नागरिकांनी महायुतीला मतदान करून खंबीर पाठिंबा देणं आवश्यक आहे, असं सावे यांनी नमूद केलंय। त्यांच्या पदयात्रेत नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला। तसंच गारखेडा परिसरातील तरुणांनी विकासासाठी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा निर्धार व्यक्त केलाय। पुढील काळामध्ये छत्रपती संभाजीनगरला औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती साधण्यासाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचं आश्वासन सावे यांनी दिलंय। यावेळेला अनेक पदाधिकारी देखील उपस्थित होते।